गेल्या गुरुवारी काय विषयावर आपण बोललो होतो? कोण सांगेल? हालेलुया. आमेन. आपण पाहिलं होतं की नामानाच्या किती? हालेलुया. वाचलं घरी गेल्यानंतर पुरात कुणी त्याच्याकडे पाहिलंच नाहीये. प्रेज द लॉर्ड. आमेन. वाचत आहात ना? आमेन. आपण काढूया मत्तेचं पुस्तकाचा 5वा अध्याय त्यातलं 7वं वचन वाचूया. मत्ते 5:7. मत्तेचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि त्यातील 7वं वचन. जे दयाळू ते धन्य, कारण त्याचवर दया करण्यात. हालेलुया. बायबलचं वचन सांगतं जे दयाळू आहे ते धन्य, कारण त्यांच्यावर काय होईल? वाचा बरं, रिपीट. जे दयाळू ते धन्य, जे दया करत आहे ते धन्य आहेत, कारण त्यांच्यावर दया केली जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा, देवाची दया खूप गरजेची आहे बरं का. हालेलुया. आपण आज त्याच्यावरतीच बोलूया. प्रेज द लॉर्ड. मी काय म्हटलं? देवाची दया खूप गरजेची आहे. बघा, आपण वाचूया मार्कचं पुस्तकाचा 10वा अध्याय 46 ते 52 वचन आपण वाचणार आहोत. मार्कचं पुस्तक याचा 10वा अध्याय आणि त्यातील 46 ते 52 वचन. नंतर ते यरीहोस आले. मग तो त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय यरीहो सोडून जात असता तिमयाचा मुलगा बार्तिमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हे ऐकून तो मोठ्या मोठ्याने म्हणू लागला, अहो दावीद पुत्र येशू, माझ्यावर दया करा. काय करा? दया करा. हालेलुया. बायबल सांगतो तो यरीहोस आला. मग त्याचे शिष्य व त्याचा मोठा लोकसमुदाय, हालेलुया, यरीहो सोडून जात असतात तिमयाचा मुलगा बार्तिमय आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. हालेलुया. कोण बसला होता? आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने म्हणू लागला, अहो दावीद पुत्र येशू, माझ्यावर काय करा? दया करा. दया करा. पुढं तेव्हा त्याने गप्प राहावे त्यावेळेस त्याचं ओरडणं बंद व्हावं, त्यानं गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकाविले. अनेक लोकांनी त्याला धमकवले, उगाच ओरडू नको, गप्प राहा, तू शांत राहा, असं त्याला ओरडले. पण तो अधिकच ओरडू लागला. पण तो अधिकच ओरडू लागला आणि काय म्हणू लागला? अहो दाविदाचे पुत्र, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. माझ्यावर काय करा? दया करा. हालेलुया. पुढं तेव्हा येशू थांबून म्हणाला, त्याला बोलवा. मग येशू जागेवर थांबला आणि म्हटला, बाबांनो त्याला बोलवा. त्याला कितीतरी लोकांनी धमकवलं आहे तरी तो अधिकच ओरडत आहे. त्याला काय करा? आता बोलवा. मग ते त्या आंधळ्याला बोलावून म्हणाले, धीर धर, उठ, तो तुला बोलावित आहे. पुढं तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला. येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे? येशू त्याला म्हटले, बाबा मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी काय इच्छा आहे ते मला सांग. आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी मला दृष्टी प्राप्त व्हावी. येशू त्याला म्हणाला, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तेव्हा लागलीच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला. हालेलुया. हालेलुया. या आपले डोळे घट्ट बंद कर. परमेश्वराला म्हणजे परमेश्वर आम्हाला तुझं वचन समजावून तो आम्हाशी बोल. सर्वांनी बोलायचं. हालेलुया. धन्यवाद आमच्या प्रेमळ सुरखे पिता. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वचनाद्वारे प्रभू तो आम्हा प्रत्येकाशी भेट आणि प्रत्येकाशी बोल. धन्यवाद. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो. आमेन. हालेलुया. बायबल सांगतं तो यरीहो, प्रेज द लॉर्ड, जात असताना, यरीहो सोडून जात असताना एक वाटेमध्ये आंधळा भिकारी बसला होता आणि त्यानं ऐकलं. हालेलुया. काय ऐकलं? की नासरेतकर येशू जात आहे. मग तो मोठ्याने ओरडू लागला, अहो दावीद पुत्र, माझ्यावर काय करा? माझ्यावर काय करा? आणि लोकांनी त्याला गप्प राहावे म्हणून प्रत्येकाने त्याला धमकावले, तू उगाच ओरडतो आहे. हालेलुया. तू शांत राहा असं बरेच लोकांनी त्याला बोलले. पण तो अधिकच ओरडू लागला आणि म्हणू लागला, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. आणि बायबल सांगतं प्रभू येशू त्या वाटलं जात असताना जागेवर थांबले आणि म्हटले, त्याला माझ्याकडे बोलवा.
हालेलुया. मग त्याला आणण्यासाठी गेले आणि त्याला म्हटलं आता गप्प राहा, धीर धर, कारण तुला गुरु बोलवत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो जवळ आल्यानंतर येशू त्याला म्हटले, तुझी काय इच्छा आहे मी तशी करावी. हालेलुया. हालेलुया. काय तुझी इच्छा आहे. आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी मला दृष्टी प्राप्त व्हावी. काय व्हावी. मला दृष्टी प्राप्त व्हावी, मी आंधळा आहे, मला दृष्टी प्राप्त व्हावी असं तो म्हणाला. आणि येशू त्याला म्हटले, जा तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. आणि बायबल सांगतो त्याला दृष्टी आली आणि तो येशूच्या पाठीमागे चालू लागला. हालेलुया. बघा एक देवाचे सेवक होते. एकदा देवाचे सेवक ना त्यांची सभा होती आणि त्यांच्या सभेसाठी दुसऱ्याची सभा होती, म्हणजे त्यांनी रात्रभर प्रार्थनेला बसले देवाचे सेवक. प्रेज द लॉर्ड. रात्रभर त्यांनी नाईट प्रार्थना केली. दुसऱ्या त्यांना सभेला जायचं होतं आणि प्रार्थना करून ते गेले आणि त्यांना वाटले की आता काहीतरी अद्भुत काम माझ्या कलिसियामध्ये घडणार आहे, माझ्या मंडळीमध्ये घडणार आहे. काही कित्येक लोक आजारी, त्यांना आरोग्य मिळेल, सुटकारा मिळेल, बंधनामध्ये जे लोक आहेत त्यांना सुटकारा मिळेल. हालेलुया. म्हणून देवाच्या सेवकाने रात्रभर प्रार्थना केली आणि दुसऱ्या दिवशी आपल्या सभेमध्ये गेली. प्रेज द लॉर्ड. मग आता त्या सभेमध्ये गेल्यानंतर देवाच्या सेवकाने संदेश सांगायला सुरुवात केली आणि प्रार्थना केली. प्रेज द लॉर्ड. देवसेवक प्रार्थना कोण आले तर रात्रभर प्रार्थना केली होत्या. हालेलुया. मग त्या ठिकाणी काम घडायला पाहिजे होतं की नव्हतं, हा माझा प्रश्न आहे. हालेलुया. मी काय विचारत आहे बघा, देवाच्या सेवकाची सभा होती दुसऱ्या दिवशी आणि ते रात्रभर देवाकडे प्रार्थनेला बसले की प्रभू तू अद्भुत काहीतरी काम कर, मी त्या ठिकाणी जाणार आहे. हालेलुया. त्यांनी प्रार्थना केली, सकाळच्या सभेला गेले आणि त्या ठिकाणी बरेच दुःखी लोक होते, कष्टबाजारी होते, आंधळे होते, आजारी होते, किती तर बंधनामध्ये होते. प्रेज द लॉर्ड. मग त्या ठिकाणी काम व्हायला पाहिजे होतं की नाही, पण त्या ठिकाणी बिलकुल कामच झालं नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. का बरं. त्या ठिकाणी कामच झालं नाही. देवाचे सेवक रात्रभर प्रार्थना करून गेले की प्रभू ह्या ठिकाणी अद्भुत काहीतरी काम घडू दे. प्रेज द लॉर्ड. पण त्या ठिकाणी काहीच काम झालं नाही. हालेलुया. का बरं काम झालं नाहीये. कारण देवाचे सेवकही गेले आणि प्रार्थना करून गेले की मी आज रात्रभर प्रार्थना केली तर प्रभू काहीतरी अद्भुत काम करल. हालेलुया. हालेलुया. मी रात्रभर प्रार्थना केलेली आहे की परमेश्वर काहीतरी अद्भुत काम करल आणि काहीतरी अनुभव प्रत्येक मनुष्याला घडल बरं का, काहीतरी माहिती होईल बरं का, काहीतरी जाणवल बरं का, असं त्यांना वाटलं. पण त्या ठिकाणी काहीच काम झालं नाहीये. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत परमेश्वराची दया तुम्ही मागत नाही तोपर्यंत काहीच उपयोग होत नाही. हालेलुया. काय म्हटलं मी, जोपर्यंत परमेश्वराची दया येत नाही तोपर्यंत काहीच करू शकत नाही. तो आंधळा भिकारी वाटत ओरडत आहे. हालेलुया. त्यानं ऐकलं की नासुरी ख्रिस्त चाललाय. प्रेज द लॉर्ड. त्यानं ऐकून ओरडला आणि म्हणला, दावीद पुत्र माझ्यावर दया करा. काय करा. बायबल सांगतं. हालेलुया. ज्याचं हृदय तुटले ना त्या प्रत्येकाची परमेश्वर प्रार्थना ऐकतो. बरं, परमेश्वर पाहत नाही की त्यानं 10 तास प्रार्थना केली की त्याने 1 तास प्रार्थना केली. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर हा दयाळू देव आहे, प्रत्येकाला समजलं पाहिजे. आमेन. बायबलचं वचन सांगतं बघा, मत्तेचं पुस्तक 26वा अध्याय आणि 6 ते 13 वचनामध्ये जाऊया आपण. बघा काय सांगत आहे. मत्तेचं पुस्तक याचा 26वा अध्याय त्यातील 6 ते 13 वचन. तेव्हा येशू बेनाथीन कुष्ठरोगी शोमान याच्या घरी मत्तेचं पुस्तक असताना 26वा अध्याय आणि त्यातील 6 ते 13 वचनापर्यंत आपण वाचणार आहोत. 6 ते सापडे प्रत्येकांना वाचा. तेव्हा येशू बेथानीत कुष्ठरोगी शिमोन ह्याच्या घरी असता. हालेलुया. बायबल सांगताय, काय सांगत आहे, येशू बेथानीत कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी होता. कुणाच्या घरी होता. शिमोन. शिमोन कुष्ठरोगी होता. आपण पहिलं पाहिलं की नामान कुष्ठरोगी होता. नामानला कुष्ठ लागला होता. हालेलुया. घेतला ना आपण विषय तो. आणि नामान तो कुठं आला. देवाचा सेवक जे होता अलीशा त्याकडे आला. त्याच्या दारात जाऊन उभा राहिला. देवाचा सेवक बाहेरही आला नाही आणि त्याच्या सेवकाला दासाला सांगितलं, जा आणि त्याला सांग या अद्दरमध्ये काय कर. आणि ह्या ठिकाणी बायबल सांगतं की येशू ख्रिस्त
जो शिमोन होता, कुष्ठरोगी होता, त्याच्या घरी जेवण करण्यासाठी आले होते. हालेलुया. कुठं आले होते? मग आता शिमोनच्या घरी प्रभू येशू ख्रिस्त आले. हालेलुया. वाचा बरं, पुढे वाचा, मग मी तुम्हाला बोलतो, तुम्हाला वाचा. कोणी एक स्त्री बहुमोल सुगंधी तेलाची अल्पास्त्र कुपी घेऊन त्याच्याकडे आली. त्या घरामध्ये तो असताना एक स्त्री होती, कुणीतरी बहुमूल्य अत्तर, हालेलुया, त्या अत्तराची कुपी घेऊन, ती बाटली घेऊन ती एक स्त्री तिथं आली. आणि तो भोजनास बसलेला असता त्या घरामध्ये तो जेवण करण्यासाठी बसला असताना तिने त्याच्या मस्तकावरती ओतली. हे पाहून शिष्य रागावून म्हणाले, हा नाश कशाला? हे सुगंधी तेल विकून पुष्कळ पैसे आले असते व ते गरीबास देता आले असते. येशूने हे जाणून त्यास म्हटले, ह्या स्त्रीला का त्रास देता? हिने तर माझ्यासाठी चांगले कृत्य केले आहे. कारण गरीब नेहमी तुम्हा जवळ आहेत, परंतु मी तुम्हा जवळ नेहमी आहे असे नाही. हिने सुगंधी तेल माझ्या शरीरावर ओतिले, हे माझ्या उत्तर कार्यासाठी केले. मी तुम्हास खचित सांगतो, सर्व जगात जेथेही सुवार्ता गाजवतील, तेथे तेथे हिने जे केले तेही हिच्या स्मरणार्थ सांगते. हालेलुया. बायबल सांगतो, तो घरामध्ये असताना एक स्त्री आली, तो जेवणासाठी आला होता शिमोन कोडीच्या घरामध्ये. प्रेज द लॉर्ड. मग आता माझा एक प्रश्न आहे, तो शिमोन कोडीच्या घरामध्ये जो प्रभू आलेला आहे, त्याचा पोट राहील का जाईल? जायला पाहिजे ना. प्रभू येशू जर त्या ठिकाणी आलेले आहेत, तो आजारी आहे, तो बरा व्हायला पाहिजे की नाही? तर बायबल सांगतो, तुम्ही जर बायबल वाचलं तर तुम्हाला समजेल की शिमोन कुष्ठरोगी तसा तो कायमपर्यंत राहिला, त्याचा पोट गेला नाही. का बरं? हालेलुया. का? प्रभू माहित आहे, देव मला माहित आहे, मी प्रार्थना करत आहे, तरी माझं जीवन असं आहे तसंच आहे, बदललेलं नाहीये. का बरं? हालेलुया. बायबल सांगते, ही जी स्त्री आली होती पापी स्त्री होती, आणि हिनं ती सुगंधी तेल मस्तकावरती ओतलं आणि प्रभू येशूचे पाय, हालेलुया, आपल्या अश्रूनं धुतले आणि केसांनी पाय पुसू लागले. आणि शिमोन कुष्ठरोगीने पाहिलं, हालेलुया, तो म्हटला, हा जर संदेष्टा असता तर ही स्त्री मला जे स्पर्श करत आहे ही कोण आहे त्यानं ओळखलं असतं. हालेलुया. त्यानं प्रभू येशूवरती काय केलं? विश्वास ठेवला नाही. आमेन. प्रभू येशू त्याला म्हटले, शिमोन, मी एक प्रश्न करतो म्हटले. हालेलुया. एक सावकार होता, एका सावकारनं 500 रुपये एका व्यक्तीला दिले. किती रुपये दिले? 500. आणि एका व्यक्तीला किती दिले? 5000 दिले. आणि ज्याच्याकडे 500 रुपये होते त्या व्यक्तीला त्याच्या सावकारनं पकडलं आणि त्याला म्हटलं, माझं काय कर, तू कर्ज देऊन टाक. त्यानं दयावया केली. प्रेज द लॉर्ड. काय केली त्यानं? आणि त्यानं त्याचं कर्ज सोडून टाकलं बरं का. आणि एकाकडे 5000 कर्ज होतं. मग तो 5000 कर्जाला त्यानं पकडण्याचा तोही दयावया करायला लागला, त्यालाही त्यानं कर्ज सोडून दिलं. तर तुम्हाला कोण वाटतं अधिक जास्त त्याच्यावर प्रेम करेल? ज्याला 500 रुपये सोडले तो करेल, की ज्याचं 5000 रुपये क्षमा केले तो करेल? बरोबर ना. ज्याच्याकडे जास्त सोडले तो जास्त प्रीती करेल ना. प्रभू येशू म्हटले, शिमोनला म्हटले, ह्या बाईची पुष्कळ पाप होती. हालेलुया. तिचीला मी क्षमा केली. हालेलुया. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की मी पापी तर नाहीये, प्रभूने माझ्यावर दया करायला पाहिजे, मग तो समोरच्या व्यक्तीला काय करतो? तो कमी लेखतो बरं का. प्रेज द लॉर्ड. पण परमेश्वर आपला मन आणि हृदय पारखणारा तो दया करणारा परमेश्वर आहे. जो व्यक्ती एखादा जर पापी असेल, त्यानं आपलं पाप कबूल करून परमेश्वराकडे क्षमा मागितली. बायबलचं वचन सांगतं, स्तोत्र संहिता 34:18-19 मध्ये परमेश्वरचं वचन सांगतं, स्तोत्र संहिता 34:18 आणि 19. परमेश्वर भग्न हृदय लोकांच्या सानिध्य असतो. बायबलचं वचन सुद्धा परमेश्वरचं आहे ना, ज्याचं हृदय तुटलंय ना, अशा लोकांच्या बरोबर राहतो बरं का. परमेश्वर त्याला पाहत नाही हा किती पापी आहे, तो काही तो पाहत नाही परमेश्वर. हालेलुया. त्याच्या तो अगदी जवळ राहतो, त्याची प्रार्थना तो ऐकतो. हालेलुया. त्याचं दुःख तो दूर करतो, त्याला पापाची परमेश्वर क्षमा करतो बरं.
प्रेज द लॉर्ड. म्हणून तो म्हणला की दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा. बायबल सांगतं दाविदाने देखील परमेश्वराकडे दया मागितली बरं का, आणि परमेश्वर त्याच्यावर दया केली बरं का. शमशोन नावाचा एक व्यक्ती होता, बायबल सांगतं त्यानं देखील शेवटच्या क्षणाला म्हणला परमेश्वरा माझ्यावर दया कर म्हटला, आणि प्रभूने त्याच्यावर दया केली बरं का. प्रेज द लॉर्ड. जो जो व्यक्ती परमेश्वरावर दया मागतो, हालेलुया, त्या प्रत्येकावर परमेश्वर कृपा करतो बरं का, त्याच्यावरती करुणा करतो बरं का. हालेलुया. बघा एक व्यक्ती होता, एका व्यक्तीच्या मुलाला भूत लागलं होतं. बघा मत्तेचं पुस्तकाचा 17वा अध्याय आणि त्यातील 14वं वचन. मत्ते 17:14. नंतर ते लोकसमुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे येऊन त्याच्या पुढे गुडघे टेकून म्हणाला, प्रभूजी माझ्या मुलावर दया काय करा. करा? प्रभूजी माझ्या मुलावर दया करा, कारण तो फेफरेकरी असून हम्म. त्याचे हाल होतात. तो वारंवार विस्तवात पडतो व वारंवार पाण्यात पडतो. हम्म. मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले, परंतु त्यांना त्याला बरे करता आले नाही. हालेलुया. तो व्यक्ती म्हणत आहे मी तुमच्या शिष्याकडे त्या माझ्या मुलाला घेऊन आलो. तो फेफरेकरीमध्ये त्याला फिट येत होती, आणि वारंवार पाण्यामध्ये, कुठं अग्नीमध्ये, विस्तवामध्ये तो व्यक्ती पडतोय, तो माझा मुलगा. तर गुरुदेव माझ्यावर दया करा म्हटला तो. हालेलुया. मी तुमच्या शिष्याकडे आणलं, पण त्यांना ते बरं करता आलं नाही. आणि बायबलचं वचन सांगतं प्रभू येशू म्हटले होते, काय म्हटले ते बाबांनो, मी जी कामं केलेत ना, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्यापेक्षा अधिक कामे करेल. हालेलुया. मग का बरं काम झालं नाहीये? हालेलुया. का बरं त्यांना तो मुलगा नीट करता आला नाहीये? प्रभू येशू म्हणतात बाबा जो माझ्यावर विश्वास ठेवतो, मी जी कामं केली त्यापेक्षा अधिक तो कामं करेल. पण तो मुलगा का बरा झाला नाही? हालेलुया. बघ मी आताच म्हटलं की देवाचे सेवक होते, प्रार्थना केली आणि म्हटलं अद्भुत काहीतरी काम बोलले, पण त्या ठिकाणी काम झालं नाहीये. प्रेज द लॉर्ड. पुन्हा दुसऱ्या दिवशी ते घरामध्ये गेले आणि प्रार्थनेला बसले, परमेश्वरा तू दया कर म्हटले. हालेलुया. आणि परमेश्वराने दुसऱ्याची अद्भुत कामं केली बरं का. जो परमेश्वराकडे दया मागतो ना, परमेश्वर त्याच्यावर दया करतो बरं का. कारण बायबलचा तो दया करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि शिष्यांना ते काढता आलं नाहीये. प्रभू येशू म्हटले त्याला माझ्याकडे आणा म्हटले, त्या मुलाला काय करा म्हटले, माझ्याकडे आणा म्हटले. आणि प्रभू येशूला पाहतात, हालेलुया, तो मुलगा फिट येऊन पडला बरं का. त्याला दुष्ट आत्म्यानं पकडलं, त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला, आणि प्रभू येशू त्याला धमकावलं. तर दुष्ट आत्म्यानं तो त्याला सोडून निघून गेला. सर्व वाटलं तो मुलगा आता मेला, कारण तो शांत झोपी गेला होता. हालेलुया. मग शिष्य जवळ आले म्हणले, गुरुदेव ते आम्हाला का काढता आलं नाही? हालेलुया. प्रभू येशू म्हटले तुमच्या अविश्वासामुळे. कशामुळे? हालेलुया. आणि म्हटले पुन्हा असे म्हटले की बाबा असल्या जातीचं भूत प्रार्थना केल्या वाचून, उपास केल्या वाचून जाणारी नाहीये. जोपर्यंत तुम्ही परमेश्वराची दया मागत नाहीये तोपर्यंत तुमच्या जीवनात काहीच काम होणार नाहीये. ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराची दया मागताल आणि प्रार्थना करताल तर तुमचं जीवन बदलल बरं का. हालेलुया. म्हणून तो आंधळा व्यक्ती म्हटला, ओ दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा म्हटला. आणि प्रभू येशू म्हटले, बाबा तुला तर दिसत नाहीये, तुला पाहता येत नाहीये, तुझी काय इच्छा आहे मी तुला करावंसं वाटतंय. त्यानं फक्त परमेश्वराच्या गोष्टी ऐकलं होते की परमेश्वर काय करत आहे. हालेलुया. त्यानं पाहिलं नव्हतं, पण प्रत्येक व्यक्तीच्या मुखातून त्यानं ऐकलं होतं. बायबल तो लंगडा भिकारी होता, तो रस्त्यावर बसून तो सर्व लोकांच्या गोष्टी ऐकत होता, लोक काय म्हणतायत. त्यांना ऐकलं होतं की हा की नाही एक प्रभू येशू नावाचा व्यक्ती आहे, नासरी येशू ख्रिस्त आहे, तो लोकांना जीवन देतो, लोकांचं जीवन बदलतो, आशीर्वादित करतो, दुष्ट आत्मे काढतो. मग त्याचा विश्वास बसला, म्हणून तो ओरडला, आहो दाविदाचे पुत्र माझ्यावर काय करा, दया करा. म्हणून प्रभू येशू म्हटलं तुझी काय इच्छा आहे मी त्यासाठी करावं, तुझा विश्वास आहे का मी ते करू शकतो. तो म्हटला हो माझा विश्वास आहे म्हटला. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगतं बघा, जो हा व्यक्ती जो होता त्याच्या मुलाला दुष्ट आत्मा लागला होता, फेफरेकरीतून पडत होता. प्रेज द लॉर्ड. तो शिष्याकडे घेऊन आल्यानंतर शिष्यानं ते काढता नाही आले, त्यावेळेस तो त्याच्या संग भांडण नटा करू लागले लोक की तुम्हाला हे का बरं करता आलं नाही. प्रेज द लॉर्ड. त्यानं फक्त ऐकलं होतं की प्रभू येशू नावाचा व्यक्ती आहे, त्या शिष्यांना त्यांना अधिकार दिलेला आहे आणि सर्व काही ते काम करत आहेत, पण त्यांना ते काढता त्यानं त्याचा तो वादिवाद करत होता.
हालेलुया. मग तो व्यक्ती ज्यावेळेस आला ना, प्रभू येशूच्या पाया पडला, म्हणला गुरुदेव माझ्यावर दया करा, म्हणला माझ्या मुला असा परेशानी का आत्मा करत आहे, माझ्या मुलाला तर तुम्ही जीवन द्या म्हटला. हालेलुया. प्रभू येशू त्याला म्हटले विश्वास ठेवशील ना तर देवाचं गौरव पाशील म्हटलं. हालेलुया. जर तुझा विश्वास आहे, जर तू आलेला आहे माझ्याकडे, मी ते काम करू शकतो, तर खचित आज तुझं जीवन बदल, तुझा मुलगा आशीर्वादित होईल बरं का म्हटले. हालेलुया. जो परमेश्वरकडे दया मागतो ना, परमेश्वर प्रत्येकावर दया करतो बरं का, आणि त्या प्रत्येकाला परमेश्वर आशीर्वादित करतो बरं का. हालेलुया. हालेलुया. कारण परमेश्वरला कोणतीच गोष्ट अशक्य नाही. जे काही तुम्ही परमेश्वरकडे मागता तर परमेश्वर ते अद्भुत कामं करतो बरं का तुमच्या जीवनामध्ये. जर तुम्हाला वाटत असेल मी प्रार्थना करत आहे, मी पुढच्या व्यक्तीपेक्षा चांगला आहे, मी त्याच्यापेक्षा हे आहे, हालेलुया, असं जर मनामध्ये तर्क वितर्क केले तर परमेश्वर तुमची प्रार्थना कधीच ऐकणार नाही. हालेलुया. जो व्यक्ती स्वतःला नम्र करतो, परमेश्वराकडे दया मागतो, अशाच व्यक्तीवर दया केली जाते. बायबलचं पुस्तक सांगतं, निर्गमचं पुस्तक याचा 34वा अध्याय 6वं वचन. परमेश्वराने त्याच्या समोरून जाताना अशी घोषणा केली, परमेश्वर 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 दयाळू व कृपाळू. दयाळू. कुठला परमेश्वर तो दयाळू आणि कृपा करणारा परमेश्वर आहे. मंद क्रोध, दयेचा व सत्याचा सागर. हालेलुया. तो मंद क्रोध आहे, त्याला राग उशिरा येतो, आणि तो दयेचा सागर आहे बरं का. हालेलुया. हालेलुया. तो दयेचा काय आहे, समुद्र आहे. प्रेज द लॉर्ड. दयेचा सागर. हजारो जणांवर दया करणारा कोण आहे तो, हजारो पिढ्यांवरती तो दया करणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून त्याला दया करण्याचा आनंद आहे बरं का. जर तुम्ही त्याकडे प्रार्थना केली की परमेश्वर तू माझ्यावर दया कर, तो खरंच परमेश्वर तुमच्यावर दया करलं बरं का. बायबलचं वचन सांगतं की अब्रामाला परमेश्वरने वादा केला होता, इसकाशी वादा केलता, याकोबाशी वादा केलता की मी तुझी संतती आशीर्वादित करीन, त्यांना गुलामातून मी सोडवीन म्हटलं होतं परमेश्वर. 400 वर्षानंतर. किती वर्षानंतर? 430 वर्ष झाली. किती वर्ष झाली मग बघा, परमेश्वर वादा केला किती वर्षाचा, 400 वर्षाचा. पण किती वर्ष झाली, 430 वर्ष झाली की प्रार्थना परमेश्वर ऐकली. का बरं? हालेलुया. परमेश्वर वचन केलं मी 400 वर्षानंतर मी त्यांना सोडवीन, पण 430 वर्ष झाली तरी परमेश्वर त्यांना सोडवलं नाहीये. का? हालेलुया. बघा 430 वर्ष झाली. बायबल सांगतं ज्या वेळेस लोक वळलीवर का परमेश्वराकडे आणि दया मागायली, परमेश्वर आमच्यावर दया कर, आमच्यावर कृपा कर, त्यावेळेस परमेश्वरानं स्वर्गावर त्यांच्याकडे अवलोकन केलं बरं का, त्यांच्याकडे पाहिलं बरं का, आणि त्यांच्यावर दया केली. हालेलुया. वचन असंच पूर्ण होत नाहीये. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता की परमेश्वर हे वचन जे माझ्यासाठी बोललाय हे माझ्या जीवनात पूर्ण झालं पाहिजे, आणि त्या वचनाप्रमाणे तुम्ही जगायला सुरुवात करताना दया मागताना, तेव्हाच परमेश्वर कृपा करतो बरं का. हालेलुया. 430 वर्षानंतर लोकांनी परमेश्वरला आवाज मारले, हात मारले, आणि बायबल सांगतं परमेश्वर त्यांचा आवाज ऐकला बरं का, त्यांचा शब्द ऐकला बरं का, आणि त्यांच्यावर दया केली. हालेलुया. म्हणून जो व्यक्ती परमेश्वराकडे येतो त्या प्रत्येक व्यक्तीने परमेश्वराकडे दया मागितलीच पाहिजे, तर तुमचं जीवन बदल बरं का. हालेलुया. या आपण सर्वजण उभे आपण प्रार्थनेमध्ये जाऊया.